एक बुलिश कॅन्डल प्रॉपर एक क्लोजिंग मिळाल्यानंतर आपण इथे एंट्री घेऊया. नाहीतर हे जे पण ॲज अ एरिया आहे, त्या लाईनच्या वरती ब्रेक झाल्यानंतर आपण एंट्री घेऊया. ओके, वेट करा. टीपी ओपन असू द्या. एक 30 सेकंड बाकी आहे अजून सुद्धा. ट्रेडमध्ये ऑलमोस्ट कोणीच ॲक्टिव्हेट राहू नका जोपर्यंत हे पूर्ण कॅन्डल क्लोज होताना आपल्याला बघायला मिळणार नाही. ओके, येस, ट्रेड ॲक्टिव्हेट नाही झालेलं आहे. आणखी मार्केट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतं. ओके, वेट करा. ट्रेड अजून सुद्धा आपला प्ले झालेला नाही आहे का? कारण की प्रॉपर कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे. ज्यांना पण एंट्री घ्यायची असेल ते डायरेक्ट बाय करू शकता आणि SL या लोला लावू शकता. 4429 ला SL कंटिन्यू करू शकता. ऑलमोस्ट रिस्क फ्री झालेला आहे. 50% क्वांटिटी तुम्ही बुक करू शकता आणि बाकी राहिलेला 50% मित्रांनो टीपी ओपन असू द्या. राहिलेले क्वांटिटी ज्यांची पण रनिंगमध्ये असेल त्यांनी होल्ड करा मित्रांनो. बुक करू नका. 50% बुक झाल्यानंतर एक 40 पिपच्या अबव मोमेंटम बघायला मिळतो. जर मोमेंटम जर इथे मिळाली तर शार्प पद्धतीने इझिली आपल्याला 100 पिप्स हा ट्रेड तर बघायला मिळेल. जर रिस्क घेतलेले आहे, ट्रेडमध्ये एंटर आहे, तर मित्रांनो 20-30 पिप्सला नका निघू. ओके, प्रॉफिटच बुक करायचं. थोडं स्ट्रॉंग प्रॉफिट इथे जनरेट करूया. वन साईड तुम्हाला मोमेंटम बघायला मिळतो. हां, ज्यांना पण डे बेस डन करायचं असेल ते डन करू शकता. बट 1:3 अचीव्ह नाही झालाय बरं का. अजून सुद्धा 1:2 आहे. 90+ पिप्स, 100 पिप्स इथे बघायला मिळतो. ज्या स्पॉटपासून एंट्री ॲक्टिव्हेट केलेली आहे, ज्यांना वाटत असेल डे डन ते करू शकता. मी म्हणेल तर 1:3 तरी घेऊन जाऊया आपण या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये. लवकर बुक नका करू. मी एकच सांगेल तुम्हाला, 120 पिप्स तरी आपण कॅच करूया. SL टाकून सोडून द्या. 50% रिस्क फ्री करा. बाकी ट्रेड ओपन असू द्या, सोडून द्या. ओके, अरे वा, ये तो रॉकेट बन गया. पूर्ण रॉकेट आहे मित्रांनो. वन साइड मोमेंटम. यस, 120 पिप्स सुद्धा इझिली डन झालेले आहे. इझिली डन. ज्यांना पण वाटत असेल ते हे पोझिशन बुक करू शकता. या ट्रेडमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की तो वरती जाण्याचे चान्सेस आहे. ओके, बट डे डन ज्यांना करायचं असेल, 120 पिप्स इझिली डन झालेले आहे. तुम्ही तुमची पोझिशन बुक करू शकता.